चला, नवी मुंबई महानगरपालिका ही जी भरती निघली होती ज्याच्यामध्ये आपल्या फार्मसी ऑफिसरच्या त्याचबरोबर बाकीच्यासुद्धा जागा होत्या. तर त्याच्या एक्झामची जी डेट आहे, एक्झामच्या ज्या तारखा आहेत तर त्या डिक्लेअर झालेल्या आहेत. तर व्हिडिओ चालू करण्याच्या पहिले जर तुम्ही एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल आणि आतापर्यंत जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर आपले महत्त्वाचे टेलिग्रामचे चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग या टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन करा. त्याचबरोबर फार्मसी ऑफिसर या एक्झामच्या आतापर्यंत महाराष्ट्र असेल, स्टेट गव्हर्नमेंटच्या बाकीच्या स्टेटच्या एक्झाम असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम असेल, आतापर्यंत जेवढेही PYQचे MCQचे प्रश्न विचारले गेले होते त्या सर्व MCQचे 2 बुक आपले अवेलेबल आहेत. एक औषध निर्माण अधिकारी ज्याच्यामध्ये 7000 MCQ येतात आणि दुसरं टार्गेटचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये जवळपास 7,500 ते 8,000 MCQ. असे दोन्ही पुस्तके मिळून जवळपास 15,000 ते 16,000 PYQ MCQचे दोन्ही पुस्तकं तुम्हाला अमेझॉनवरती, फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहेत. येणाऱ्या एक्झामसाठी नक्कीच तुम्हाला ते मार्गदर्शक ठरतील. हे दोन्ही पुस्तकं तुम्ही येणाऱ्या एक्झामसाठी यूज करू शकता. काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता. तुम्ही बघू शकता वर नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन विभाग, नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025च्या ऑनलाईन परीक्षा ह्या दिनांक 15 जुलै 2025, दिनांक 16 जुलै 2025, दिनांक 17 जुलै 2025, दिनांक 18 जुलै 2025 आणि दिनांक 21 जुलै 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. लक्षात येतं आहे जी ऑनलाईन एक्झामिनेशन आहे तुमची नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनची, जी की भरती 2025मध्ये आता मागच्या महिन्यामध्ये तुमची आलेली होती. तर त्याची एक्झाम ज्या ह्याच्या तारखा तुम्ही लक्षात घेऊ शकता. 15 जुलै, 16 जुलै, 17 जुलै, 18 जुलै, त्याचबरोबर 21 जुलै या एक्झामच्या तुमच्या जवळपास 5 दिवस असणार आहेत. या 5 दिवसामध्ये तुमच्या 15 जुलैपासून ते 21 जुलैपर्यंत ज्या आहेत त्या एक्झाम कंडक्ट ज्या आहेत त्या होतील. त्याच्यामध्ये आपली फार्मसी ऑफिसरची सुद्धा एक्झाम आहे. जर आपण नोटिफिकेशन जर बघितलं तर अशा प्रकारची ही पूर्ण ओव्हरऑल ॲड होती जी की दिनांक 27 मार्च 2025ला आलेली होती आणि जवळपास तुम्ही बघू शकता 30 अशा वेगवेगळ्या गट क आणि गट ड ज्या वेगवेगळ्या याच्यामध्ये पोस्ट होत्या की ज्या ठिकाणी आपल्याला अप्लाय इथे करावं लागत होतं. 15 नंबरला आपली औषध निर्माण अधिकारी, औषध निर्माताची पोस्ट होती ज्याच्या जवळपास 12 एवढ्या जागा आपल्याला या ॲडमध्ये ज्या आहेत त्या बघायला भेटल्या होत्या आणि तुम्ही या ठिकाणी अप्लाय करत होता. अशा प्रकारच्या डेट होत्या. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा एक्झामचा जो सिलेबस असणार आहे तो काय असणार आहे की होणारी जवळपास 1 महिना तुमच्याकडे आहे, जवळपास 30 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत. इथून पुढे तुम्हाला कोणत्या सिलेबस जो आहे तो रिवाईज करावा लागेल. अशा प्रकारचं हे पूर्ण सिलेबसचं PDF अवेलेबल आहे ऑनलाईन साईटवरती, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनल आयडियल फार्मसी कोचिंगवर सुद्धा हे सर्व PDF मी टाकून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला बाकीच्या सुद्धा पोस्टचा सिलेबस दिलेला आहे. जर आपण आपली पोस्ट औषध निर्माण अधिकारी या सिलेबसचा जर पोस्ट बघितला तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे DMARची भरती, त्याचबरोबर आरोग्य विभागाची भरती आणि महानगरपालिकेची भरती या 3-4 एक्झामसाठी सिलेबस एकच आहे. फक्त 1-2 पॉईंट जे आहेत ते चेंज केलेले आहेत. आता काल जी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची तुमची भरती आली तिथंसुद्धा फार्मसी ऑफिसरच्या ज्या जागा आहेत त्यांच्यासुद्धा हाच सिलेबस आहे. फक्त 2 महत्त्वाचे पॉईंट ॲड केले. तिथं म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा ॲक्ट ॲड केलेला आहे आणि बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट हा एक टॉपिक ॲड केलेला आहे. तर आता सांगितल्याप्रमाणे मी हा पूर्ण सिलेबस आपला ज्याच्यामध्ये जनरल फार्माकोलॉजी, इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया, ज्युरिस्प्रुडन्सचे 2 टॉपिक, फार्मसी ॲक्ट आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, DSBMचा छोटासा सब्जेक्ट आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट, कम्युनिटी फार्मसी, GMP गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, डिसिप्लिन देअर कॉन्सन्ट्रेशन युज्ड इन फार्मास्युटिकल हॉस्पिटल, त्याचबरोबर EDL आणि ACL ह्या महत्त्वाच्या 2 लिस्ट. तर अशा प्रकारचा पूर्ण हा सिलेबस तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये तुम्ही विचारत आल की नॉन टेक्निकलचे प्रश्न विचारले जाणार आहेत किंवा विचारले जाणार नाहीत. तसं पूर्ण जर आपण PDF व्यवस्थित चेक केलं तर कुठेही नॉन टेक्निकलच्या जो सिलेबस आहे त्याचा इथं उल्लेख केलेला नाही, पण कदाचित विचारले जाऊ शकतात. आता हे एक्झाम झाल्यानंतरच कळेल. कल्याण डोंबिवलीची सुद्धा आपण जर PDF व्यवस्थित वाचली तर त्याच्यामध्ये फक्त JK म्हणून असा एक पॉईंट दिलेला आहे. त्याच्यामध्ये कदाचित जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले जातील. तर मग त्याच्यामध्ये जो विषय राहिला आपला मराठी आणि इंग्रजी ग्रामरचा, मॅथ रिजनिंगचा, तर तो सुद्धा तिथं थोडं संदिग्धता दिलेली आहे की त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातील किंवा विचारले जाणार नाहीत का फक्त महानगरपालिकेमध्ये टेक्निकलवरती प्रश्न विचारले जातील. आता ही एक्झाम जेव्हा कंडक्ट होईल आपली नवी महापालिकेची तेव्हा आपल्याला कळून जाईल की फार्मसी या पोस्टसाठी फक्त टेक्निकलचे प्रश्न विचारले जातील किंवा नॉन टेक्निकलचे सुद्धा प्रश्न हे विचारले गेलेले होते. तर अशा प्रकारचा हा पूर्ण सिलेबस होता जो की
पूर्ण रेडी झालं की 1-2 दिवसानंतर आपण याच्यावरती जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ चालू करणार आहोत. कशा प्रकारचे PYQमध्ये प्रश्न आहेत, MCQ याच्यावरती बनले जातील. त्याचबरोबर महत्त्वाचे जे टॉपिक असणार आहेत त्याच्यावरती कशा प्रकारचे प्रश्न हे येणाऱ्या एक्झाममध्ये विचारले जातील. तर ते 1 बाय 1 व्हिडिओ मी तुम्हाला या थोड्या 1-2 दिवसामध्ये जे आहे ते यूट्यूबवरती अपलोड करायचा प्रयत्न करेल. बाकी या तिन्ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही डाउनलोड करू शकता. अशाच प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट तुम्हाला व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती आणि त्या टेलिग्राम चॅनलमध्ये देत असतो. पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीसाठी मला इथे जॉईन करू शकतो. तर आजच्या फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुम्ही काळजी घ्या. जय हिंद. वंदे मातरम.